हेल्मेट टाकून का बाईकचे गमजे करतो रे? ऑर्डर ऑर्डर ऍक्शन. चल मी सोडतो नाही पटकन. याने 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 अहो म्हणजे ठीक आहे मी बाईक आणले ना. ठीक आहे हे हेल्मेट आहे बाईक आणले ना. कशी रे पोरं तुम्ही? आमच्या वेळेस आम्ही स्कूटर दाखवायचो आणि म्हणायचो स्कूटर आणले. तुम्ही आता हेल्मेट दाखवता आणि म्हणता बाईक आणले म्हणून. मला काय माहिती आणले की नाही. त्या हेल्मेट घेऊन रिक्षाने जाणार म्हणजे जा जा आता. हिला परत काय बोलायचं नाही सांगून ठेवतो. ओके शॉट. कुठे आहेस तू सौरभ? ऑफिसमध्ये. वा छान. म्हणजे मीच मूर्ख. मला आपलं वाटलं की आपण खूप रूडली बोललो सौरभची. त्यांनी आपल्यासाठी सुट्टी काढली आणि आपण बाहेर फिरायला गेलोय म्हणून मी माझा प्लॅन कॅन्सल करून घरी आले तर तू मस्तपैकी ऑफिसमध्ये जाऊन बसलायस. गुड, व्हेरी गुड. क्या बात. व्हेरी नाइस. करू जाऊ. रोलिंग. ऍक्शन. डेटसाठी ना आपण किती महागातल्या हॉटेलमध्ये बसलो किंवा समोरचा पदार्थ किती भारी आहे हे महत्वाचं नाही आहे. डेटसाठी महत्वाचं काय आपण एकमेकांच्या समोर आहोत, एकमेकांच्या प्रेमात आहोत आणि आपल्याला एकमेकांबरोबर हा वेळ घालवायचा आहे. त्यामुळे ही डेट मस्त होणार. सौरभ म्हणजे राग जायला लागला. गेला ना खरं सांग गेला ना. म्हणजे गेला. डॉक्टर फ्रॅक्चर वगैरे काही नाही आहे ना? म्हणजे सिरियस नाही आहे ना काही? हो नाही तसं काही नाही आहे. फ्रॅक्चर असताना पायाला सुद्धा आधी आली असते ना. फार तर काय शिरवर शिर आली असते ना. दुसरं काही नाही. मी काही पेन किलर्स लिहून देतो तुम्हाला तर तुम्ही मागून घ्या. त्यांना बरोबर. सौरभला फोन करून सांगितलं होतंस ना मी पडल्याचं? हो मी सांगितलं होतं. तेव्हा ते पार्टीत मजा करत होते नाही का? नाही म्हणजे तसं तुम्ही पडलात असं मी सांगितलं नाही म्हणून ते पार्टीत मजा करत होते ना. सचिन आणि वल्लीचं कसं चाललंय? छान चाललंय. का असं का विचारतेस? नाही मध्ये दोघांचं काहीतरी बिनसलं होतं ना. काही नाही ग, काही बिनसलं वगैरे नाही. गाडी व्हेरी नाईस. मावशी तुम्ही प्लीज सौरभला हे कळू देऊ नका ना की तुम्ही पडलाय आणि तुमचा औषधांचा वगैरे खर्च मी केला.
अरे ह्यांना करतीये म्हटल्यावर तुम्हाला सुद्धा हवंच असेल. हो पण अगदी खोडभर. मी आहे बाहेर, तिकडे घेऊन ये. हा, ते हा. आली मी. काल सौरभ जे काही बोलला ना ते काळजीपोटीच बोलला. त्याला त्याची चूक पटली आहे, समजली आहे. पण कधी कधी टेन्शन मध्ये असं होतं ना, आपण फार मनाला नाही लावून द्यायचं, सगळं सोडून द्यायचं. हो मावशी, तुम्ही नका इतकं टेन्शन घेऊ. अहो मी काही एका भांडणानं सौरभला जज करणार नाहीये किंवा त्याला सोडून जाणार नाही. आता जोडपं म्हटलं की छोट्या मोठ्या कुरकुरी होणारच नाही का. तुम्ही नका काळजी करू, मी बोलते त्याच्याशी. नमस्कार, मी अभिषेक राहळकर, म्हणजेच तू तेव्हा तशी या मालिकेतील तुमचा आवडता सचिन. आम्ही आत्ता एक खूप हेवी ड्रामा शूट करतो आहोत. खूप काहीतरी मोठी घडामोड घडणार आहे वाड्यामध्ये. सच्चू सच्चू अरे बघ तुझं राहणं बरोबर आहे, पण असं तिला घराबाहेर काढून प्रश्न सुटणार आहेत का? काय मिळणार आहे? तू आधी तिला घरात घे, तू तिला घरात घे, तू दार उघड. कोणीतरी एक वाड्यातला फार महत्वाचा सदस्य वाड्यातून बाहेर जाणार आहे. ते का, कशामुळे, जे घडतंय ते बरोबर आहे का चूक आहे, हे सगळं तुम्हाला ठरवायचंय. जावई बापू अहो, माझी स्वतःची मुलगी असून सुद्धा तिच्या वागण्याचा मला प्रचंड राग आलाय. पण मला सांगा ना, एवढ्या रात्री ती कुठं जाणार? तिला घरात घ्या. हे बघा, आल्यानंतर पाहिजे तर तिला तुम्हाला हवी ती शिक्षा करा, पण तुम्ही तिला घरात घ्या. हो, घरात घ्या. आम्हाला तरी शूट करताना खूप मजा येते. आत्ता सगळे वाड्यातले सदस्य आम्ही एकत्र येऊन हे सगळा ड्रामा हेवी करतो आहोत आणि मजा येणार आहे. काय घडणार आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. सच्चू आहे, तुझं रागावणं चिन्ह बरोबर आहे, स्वाभाविक आहे. पण त्याने काय सुटणार आहेत का? तू तिला असं घराबाहेर काढून काय होणार आहे? काय मिळणार आहे? तू आधी तिला घरात घे, तू आधी दार उघड. अरे त्याने दार उघडा. अरे तिला तिची चूक कळली ना सच्चू. आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की नेमकं काय घडतंय, हे सगळं भांडण, हा सगळा ड्रामा कोणामुळे घडतोय आणि सचिन जी भूमिका घेतोय ती बरोबर आहे का, तर पाहायला विसरू नका तू तेव्हा तशी झी5 वर कधीही कुठेही. प्रँक करायला ही टाइमपासची जागा आहे. ऑफिस आहे ना, या ऑफिस मध्ये असा ऍटिट्यूड खपवून घेतला जाणार नाही. एम आय क्लिअर? एम आय क्लिअर? सर, आपण एक फॅमिली आहोत ना. तुम्ही सुद्धा किती फ्रेंडली वाटता, नेहमी सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. तुम्ही जसं का बोलताय? यापूर्वी असं वागलो असेल मी तुमच्या सगळ्यांना, पण आजपासून मी स्वतःमध्ये बदल केला आणि हाच बदल आजपासून तुम्ही स्वतःमध्ये करा अशी अपेक्षा आहे.
हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. किती वर्ष काम करतोस कंपनीत? फाईल दे. एकदा सांगितलं कळत नाही तुला? सामान बांधायचं आणि घरी जायचं. तुम्हाला विकलं असतं असं तुमच्या बायकोनी तर चाललं असतं का तुम्हाला? नाही नाही, काहीच बोलू नका. मुळात तुम्ही का पडताय मध्ये आणि या सगळ्यामध्ये? आमच्या घरचा प्रॉब्लेम आहे ना, आम्ही बघून घेऊ. तुम्ही आश्रित आहात, आश्रितासारखे राहा. मावशी अशी शांत होणार का? माझं घर आहे, तुझं काय हक्क आहे या घरावरती? तू ना नवरा बायकोच्या नात्याबद्दल काही बोलूच नको. हक्कच नाहीये तुला. वल्लभ